भाजपच्या घराणेशाहीनंतर पुढची राजकीय बातमी आहे तुळजापूरमधून। आमदार खासदार झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही ऐकलं आणि पाहिलं असेल। मात्र ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला थेट नगराध्यक्षपदाचं तिकीट दिल्याचं तुम्ही पाहिलं नसेल। मात्र आता राज्यात तेही घडलंय। कोणत्या पक्षानं आणि कुठे हा कारनामा केलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। ड्रग्जचा आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार। भाजपचा निर्णय राजकारणात खळबळ। नगरपालिकेचा कारभार ड्रग्ज तस्कर चालवणार। हा फोटो पहा। फोटोतील विनोद गंगणे हे नाव काही महिन्यांपूर्वी तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात गाजत होतं। महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या भवानी देवीच्या तुळजापूर नगरीला नशेचा विळखा बसलाय। राज्यभरात गाजलेल्या या गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणेला अटक झाली होती। तो काही दिवस जेलमध्ये होता, सध्या जामिनावर बाहेर आलाय आणि याच ड्रग्ज तस्कर विनोद गंगणेला भाजपनं थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। गंगणेच्या उमेदवारीवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। जनतेनं गुन्हेगाराला धडा शिकवावा असं आवाहन ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलंय। मला वाटतंय अशा व्यक्तीला जर भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे देशाचं, राज्याचं। लोकांना लोकशाही मार्गाने दिलेल्या मताच्या अधिकारातनं आहे आणि तो मताचा अधिकार लोकांनी वापरावा आणि अशा व्यक्तीला खड्यासारखं उचलून बाहेर काढावं असं नम्र निवेदन मी महाराष्ट्रातील जनतेला करतो। ड्रग्ज तस्करीतील आरोपींच्या जवळकीवरून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील वादात सापडले। ड्रग्ज तस्करीला राजश्रय मिळतो हे पाहून चिंता वाटली असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी आरोपींच्या भाजप प्रवेशावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। या पत्राला राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रातूनच उत्तर दिलंय। तसंच राजकीय अपरिहार्यतेपोटी सुप्रिया सुळेंनी आरोप केले असतील असा टोलाही लगावलाय। मी माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जच्या विरोधात आपण लढलं पाहिजे हे पत्र लिहिलं। एक आणि दुसरं, हॉस्पिटलचा आरोप मी केलेलाच नाहीये। हॉस्पिटलचं त्यांनी ते पत्र मला लिहायच्याऐवजी अर्धपत्र माननीय मुख्यमंत्र्यांना एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे होतं आणि उरलं अर्धपत्र त्यांनी अंजलीताई धमान यांना लिहायला पाहिजे होतं, कारण का आरोप अंजलीताई धमान यांनी केलाय। मी आरोप नाही केला, मी फक्त त्या नात्यांमध्ये कोण कुठे उभा आहे एवढंच प्रांजळपणे सांगितलं। जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असतील तर वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी आवर्जून त्यांना पत्र लिहिलं। त्याच्यामध्ये सगळे मुद्दे मी टाकलेले आहेत, काही पुरावेही दिलेले आहेत आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांचा जो काही गैरसमज झाला आहे, जी काही चुकीची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे ती दूर व्हावी आणि त्यांच्याबरोबर स्वाभाविकपणे चर्चा करायला आणि पुरावे त्यांना दाखवायला मी बिलकुल तयार आहे। यापूर्वीही गंभीर आरोप झालेल्या नेत्यांना भाजपनं पक्षप्रवेश दिलाय। गँगस्टर दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता प्रकरणात भाजपनं नाशिकमधील ठाकरे सेनेचे नेते सुधाकर बडगुजरांविरोधात रान उठवलं होतं। मात्र त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वर यानं भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। हे कमी होतं की काय, पालघर साधू हत्याकांडातला आरोपी काशीनाथ चौधरींनाही भाजपनं प्रवेश दिला होता। मात्र चौफेर टीका झाल्यामुळे अखेर चौधरींच्या प्रवेशाला स्थगिती देण्याची नामुष्की भाजपवर आली। नगराध्यक्षासारख्या जबाबदारीच्या पदासाठी इलेक्टोरल मेरिटच्या नावाखाली गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला निवडणुकीत उतरवलं जातंय। गंगणे दोषी नसले तरी ते ड्रग्ज तस्करीतले मुख्य आरोपींपैकी एक आहेत। त्यांना जोपर्यंत कोर्टाकडून दोषमुक्त केलं जात नाही तोपर्यंत निवडणुकीपासून दूर ठेवता आलं असतं। मात्र अशा प्रकारांमुळेच राजकारणाची प्रतिमा सुधारण्याऐवजी आणखी बिघडणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।